व्याकरण जे शिकत आलेलो आहोत ते व्याकरणामध्ये आपण आतापर्यंत एकूण 6 काळ जे आहे त्या 6 काळांचा एकूण 10 स्टेपमध्ये व्यवस्थित अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता याच्या पुढचे जे काळ आहेत प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स या तिन्ही प्रकारच्या काळांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी क्रियापदाचं तिसरं रूप वापरावं लागतं। क्रियापदाचे तिसरे रूप जे असते त्या तिसऱ्या रूपाचा समावेश पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्यकाळ, प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट या काळामध्ये केला जातो। तर मित्रांनो, ते 3 फॉर्म जे असतात क्रियापदांचे ते 3 फॉर्म वेगवेगळ्या पद्धतीने तयार होतात। तर ते 3 फॉर्म कशा पद्धतीने तयार होतात हे माहित असणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे। कारण मित्रांनो, ज्या वेळेला आपण त्याचे उच्चार करतो ते उच्चार सुद्धा ड ने करतो। ड ने उच्चार न करता ट, आता उदाहरणार्थ आपण लुकड म्हणतो तर लुकड न म्हणता लुकट, ट ट लुकट अशा ट ने डच्या ठिकाणी ट चा उच्चार करायचा, ते सुद्धा मला तुम्हाला सांगायचंच आहे। तर मित्रांनो, ह्या ठिकाणी मी क्रियापदांची जी रूपं आहेत ते क्रियापदांचे 3 फॉर्म्स जे आहेत ते कशा पद्धतीने तयार होतात, रेग्युलर फॉर्म्स कोणते असतात, इररेग्युलर फॉर्म कसे कोणते असतात, त्या क्रियापदाच्या 3 फॉर्मचा त्या रूपांचा आपल्याला चांगल्या पद्धतीने ह्या स्टेप 11 मध्ये, स्टेप 11 मध्ये चांगल्या पद्धतीने स्टडी करायचा आहे। तर मित्रांनो, हा जो क्रियापदांचा भाग आहे हा क्रियापदांचा भाग अत्यंत महत्वाचा आहे। मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं की सगळे काळ जे आहेत साधा वर्तमानपासून तर अगदी 12 प्रकार जे आहेत, उपप्रकार जे आहेत, त्या उपप्रकारांमध्ये फक्त क्रियापद बदलत चालते। त्या ठिकाणी कर्ता जो असतो तो कर्ता तसा राहतो आणि त्याचं कर्म किंवा क्रियापदाचा पूरक भाग जो असतो तो सुद्धा तसा राहतो। फक्त बदलतं ते क्रियापद। क्रियापद जे आहे ते सगळे क्रियापद चेंजेस होत जातात, क्रियापद बदलत जातात, बाकी कर्ता आणि कर्म पूरक भाग जो असतो वाक्यामध्ये तो तसा राहतो, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल घडत नाही। क्रियापद जे आहे तर क्रियापद एक प्रकारचा काळांचा किंवा व्याकरणाचा आत्मा असतो। म्हणून मित्रांनो, क्रियापदांकडे आपण चांगल्या पद्धतीने लक्ष दिलंच पाहिजे। चला तर मित्रांनो, आता आपण आपल्या आजच्या स्टेपला, आजच्या पायरीला सुरुवात करूया। हाऊ टू फॉर्म द व्हर्ब फॉर्म्स। क्रियापदाचे 3 रूप जे आहेत ते क्रियापदांचे 3 रूप कशा पद्धतीने तयार होतात। तर व्हर्ब फॉर्म्स, त्याचे रूल्स पहा, त्याचे नियम पहा। हाऊ टू लर्न रेग्युलर फॉर्म्स। देयर आर 2 टाइप्स ऑफ फॉर्म्स, रेग्युलर फॉर्म्स अँड इररेग्युलर फॉर्म्स। नियमित क्रियापद आणि अनियमित क्रियापद। तर नियमित क्रियापद कशी असतात आणि अनियमित क्रियापद कशी असतात त्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला ह्या स्टेप मध्ये चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण ही स्टेप जी आहे ती स्टेप 11वी पाहत असताना क्रियापदांचं तिसरं रूप आपल्याला पाहायचं आहे। ते क्रियापदाचं दुसरं रूप आणि तिसरं रूप कशा पद्धतीने तयार होतं ते पाहायचं आहे। त्याच्याशी संलग्नित, त्याच्याशी जवळकी असलेले जे नियम आहेत ते नियम बारकाईने पाहिजेत, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी क्रियापदांचे 3 रूप तयार करताना कुठलीही शंका राहणार नाही। तर चला तर मित्रांनो, फर्स्ट हाऊ टू लर्न रेग्युलर फॉर्म्स। क्रियापदाचे नियमित रूप जे आहेत त्या नियमित रूपांचा अभ्यास कसा करावा, कशा पद्धतीने ते शिकावेत। तर रेग्युलर फॉर्म्स इन इंग्लिश क्रिएट। क्रियापदांचे जे रूप असतात ते क्रियापदांचे रूप बनत असतात। कसे बनत असतात? क्रिएट द सिंपल पास्ट टेन्स अँड पास्ट पार्टिसिपल। ते रेग्युलर फॉर्म जे असतात त्या रेग्युलर फॉर्म्सचे रूप असतात साध्या भूतकाळातले आणि पास्ट पार्टिसिपल। तर विद्यार्थी मित्रांनो, क्रियापदाचं जे तिसरं रूप असतं त्या V3 ला V1 क्रियापदाचं मूळ रूप, ओरिजिनल फॉर्म ऑफ द वर्ब, V2 क्रियापदाचं भूतकाळ रूप, सिंपल पास्ट टेन्स फॉर्म ऑफ द वर्ब, V3 म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप, पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब, VP पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब। मग आपल्याला त्या ठिकाणी या पूर्ण वर्तमान काळात, पूर्ण भूतकाळात आणि पूर्ण भविष्यकाळात आपल्याला पास्ट पार्टिसिपल वापरावं लागणार आहे, क्रियापदाचे तिसरं रूप वापरावं लागणार आहे। मग विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी पहिला नियम काय म्हणतो आहे, रेग्युलर फॉर्म इंग्लिश। क्रियापदाचे जे नियमित रूप आहे ते क्रिएट, ते बनत असतात,
द सिंपल पास्ट अँड पास्ट पार्टिसिपल त्या क्रियापदांची रूप जे आहेत ते साध्या भूतकाळात आणि पूर्ण भूतकाळात V3 मध्ये त्याचं बनत असतात बाय ऍडिंग जस्ट ईडी टू द बेस फॉर्म. बेस मूळ रूप क्रियापदाचं बेस फॉर्म आहे, क्रियापदाचं ओरिजिनल फॉर्म ऑफ द वर्ब आहे. त्या क्रियापदाच्या ओरिजिनल फॉर्मला फक्त ईडी प्रत्यय लावल्यानंतर त्या ठिकाणी क्रियापदाचं भूतकाळी रूप आणि क्रियापदाचं भूतकाळी रूप त्याला पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब असं म्हटलं जातं. ते बनत असतात. मग आता या ठिकाणी दिलंय फिनिश म्हणजे संपवणे, FINISHED. आता या ठिकाणी आपण प्रत्यय लावला ईडी. बेस फॉर्म दोघीचे दोघे फॉर्म पास्ट पार्टिसिपल फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म दोघीचे दोघे फॉर्म सारखे आहेत. पण फिनिश्ड FINISHED फिनिश्ड मी सांगितलं मित्रांनो ड चा उच्चार काय फिनिश्ड. कॉल ईडी प्रत्यय कॉल्ड. वेटेड. accepted. ईडी फॉर्म म्हणजे भूतकाळी रूपामध्ये सुद्धा आपल्याला क्रियापदाचं ईडी फॉर्म असलेलं रूप आणि भूतकाळी रूपामध्ये सुद्धा क्रियापदाच्या तिसऱ्या रूपामध्ये सुद्धा आपल्याला ईडी फॉर्म तेच रूप त्या ठिकाणी त्याचं बनतं. ते जे क्रियापद असतं ते क्रियापद भूतकाळामध्ये सुद्धा आणि तिसऱ्या रूपामध्ये सारखंच असतं. मग या ठिकाणी फिनिश म्हणजे संपवणे, फिनिश्ड संपवला, संपवले, फिनिश्ड म्हणजे संपवलेला, संपवले किंवा संपवला आहे, संपवला होता, संपवला असेल त्या पूर्ण काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी त्या सगळ्या क्रियापदांच्या तिसऱ्या रूपाचं आपल्याला त्या ठिकाणी उपयोग करावा लागतो. मग फिनिश संपवणे, कॉल बोलवणे, वेट वाट पाहणे, ऍक्सेप्ट स्वीकार करणे किंवा स्वीकारणे. मग याचा भूतकाळ लालिले याचा लालिले आहे. मग या ठिकाणी पहा किल्ट मिक्स्ड ओबे आज्ञेचं पालन करणे, ओबेड ऑफर्ड ओपन्ड प्लेड पास्ट. मग ह्या ठिकाणी या क्रियापद जे आहेत त्या क्रियापदाचे दुसरं रूप आणि तिसरं रूप सारखंच असतं. दुसरा नियम आपण आता पाहूया. इफ द वर्ब एंड्स इन कॉन्सोनंट, जर कधी एखादी क्रियापद जे आहे त्या एखादी क्रियापदाचा शेवट जर कधी व्यंजनाने होत असेल, इफ द वर्ब एंड्स इन कॉन्सोनंट अँड एंड इन वाय, आणि त्या क्रियापदाचा जो शेवट जो आहे तो शेवटचा शब्द जर वाय असेल आणि त्या वायच्या अगोदर जर कधी कॉन्सोनंट नसेल, व्यंजन असेल. मित्रांनो तुम्हाला मी सांगितलं ए पासून तर झेड पर्यंत एकूण 26 अक्षरांमध्ये 21 जे असतात ते व्यंजन असतात, त्यांना इंग्लिशमध्ये कॉन्सोनंट असं म्हटलं जातं. आणि बाकीचे जे असतात ते व्होवेल्स असतात, ते स्वर असतात. मग ह्या ठिकाणी नियम काय म्हणतो, नियम असा म्हणतो इफ द वर्ब एंड्स इन कॉन्सोनंट, जर कधी एखादी क्रियापदाचा शेवट जर कधी व्यंजनाने होत असेल and एन LY एन वाय आणि त्याचा शेवट जो वाय होत असेल, शेवटचा अक्षर जर कधी व्यंजन असेल तर वी चेंज द वाय इंटू आय. त्या अशा वेळेला त्याला ईडी आणि ईडी प्रत्यय लावण्याच्या अगोदर तो वाय जो आहे त्या वायचं आय मध्ये रूपांतर होतं, त्याच्यानंतर त्याला ईडी प्रत्यय लागतं. पण वाय इंटू आय अँड ऍडेड ईडी. उदाहरणार्थ पहा इथे मॅरी लग्न करणे, लग्न होणे, मॅरिड MARR. आता ह्या ठिकाणी वाय आहे, ते वाय इथे वाय आहे, इथे वाय आहे, सगळे वायचे अक्षर आहे. पण त्याच्या अगोदर जो आहे त्याच्या अगोदर या ठिकाणी व्यंजन आहे, इथे व्यंजन आहे, डी व्यंजन आहे, इथे यल व्यंजन आहे, इथे आर व्यंजन आहे, इथे आर व्यंजन आहे, कॉन्सोनंट आहे, इथे आर कॉन्सोनंट. पण मित्रांनो इथे पहा ओबे, इथे या ठिकाणी ओबे पहिल्या नियमामध्ये ओबे मध्ये हा वाय होता, परंतु वायच्या अगोदर काय आहे स्वर आहे, म्हणून त्याला आपण ईडी प्रत्यय लावला. या ठिकाणी सुद्धा हे सगळे क्रियापद जे आहेत त्या क्रियापदांचा शेवट वायने होतोय, परंतु त्या क्रियापदाच्या शेवटच्या अक्षराच्या अगोदर मात्र त्या ठिकाणी आपल्याला व्यंजन दिसतं आहे, म्हणून आपल्याला त्या ठिकाणी वायचं रूपांतर कशामध्ये करावं लागतंय, आय मध्ये करावं लागतंय. मॅरीड डचं उच्चार करायचं लिहिताना स्टडी applied buried
carried, carried, carried. मॅरी लग्न करणे, स्टडी अभ्यास करणे, आपला अर्ज करणे, अर्ज करणे, विनंती करणे, ब्युरी पुरणे किंवा बुजणे, कॅरी म्हणजे वाहून नेणे. त्याला त्या ठिकाणी वायच्या ऐवजी आपण काय घेतला, आय घेतला आणि नंतर आपण त्याला ईडी प्रत्यय लावला. मॅरी, मॅरिड, मॅरिड, स्टडी, स्टडी, स्टडीड, अप्लाय, अप्लाइड, अप्लाइड, ब्युरी, ब्युरिड, ब्युरिड, कॅरी, कॅरिड, कॅरिड. मग या ठिकाणी तसंच दिलेलं या ठिकाणी एक्झाम्पल्स असून हरी घाई करणे, मल्टिप्लाय, ऑक्युपाय व्यापणे, रिप्लाय उत्तर देणे, रिलाय शावर अवलंबून असणे, रिपे म्हणजे परतफेड करणे. सगळीच्या सगळे क्रियापद जे आहेत त्या क्रियापदांचे अर्थ करणं अतिशय सोपं असतं. मग मित्रांनो या ठिकाणी हे सगळेच्या सगळे वाय जे आहेत ते वाय काढून टाकून त्या वायच्या ऐवजी आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, आय वापरायचं आहे आणि नंतर ईडी प्रत्यय लावायचा आहे. चला तर मग आता तिसऱ्या नियमाकडे वळू. इफ द वर्ब एंड्स इन ई, जर कधी एखादी क्रियापदाचा शेवट जर कधी ई ने होत असेल तर वी सिम्पली म्हणजे केवळ किंवा फक्त वी सिम्पली ऍड डी इन इट्स सेकंड अँड थर्ड फॉर्म. तर आपण त्या ठिकाणी त्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपामध्ये फक्त डी फॉर्म लावतो. उदाहरणार्थ पहा, हेट तिरस्कार करणे बेस फॉर्म, तिरस्कार करणे किंवा द्वेष करणे, हेट हेटेड फक्त डी लावायचा, हेट हेटेड, HATED, हेटेड, HATED, हेटेड, लाईक लाईक्ड, रिसाइट रिसाइटेड, रिसाइटेड, रिसीव रिसीव्ड, रिसीव्ड. मग या ठिकाणी या क्रियापदांच्या शेवटी ई आहे म्हणून आपण त्या ठिकाणी फक्त डी प्रत्यय लावलेला आहे. मग डी प्रत्यय लावून त्या ठिकाणी त्याचा सिंपल पास्ट फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म आपण त्या ठिकाणी तयार करू शकतो. तर मित्रांनो इथे दिलं हे तिरस्कार करणे, लाईक आवड असणे, आवडणे, रिसाइट पठण करणे, पाठांतर करणे, रिसीव्ह प्राप्त करणे किंवा स्वीकारणे म्हणजे भूतकाळ रूप, हेट हेटेड, लाईक लाईक्ड, रिसाइट रिसाइटेड, रिसीव्ह रिसीव्ड. त्या ठिकाणी तिसरं रूप सुद्धा त्याच पद्धतीचं, हे तिसरं रूप जे आहे त्या तिसऱ्या रूपाकडे नीट लक्ष द्यायचं. पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्यकाळामध्ये आपल्याला हे तिसरं रूप जे आहे ते तिसरं रूप खूप उपयोगी पडणार आहे. त्या ठिकाणी आपण ज्यावेळेला चेंज द व्हॉइस करू, व्हॉइस बदलवू पुढच्या काही स्टेपमध्ये, त्यावेळेला चेंज द व्हॉइस करत असताना सुद्धा आपल्याला या क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचं खूप मोठ्या प्रमाणात काय कळतं, खूप उपयोग होतो. मग आता पाहूया पुढे इथे अजून एक्झाम्पल्स दिले. ऍडमायर स्तुती करणे, ऍडमायर, ऍडमायर्ड, ऍडमायर्ड, ऍडवाइस सल्ला देणे, ऍडवाइज्ड, ऍडवाइज्ड, ऍग्री सहमत असणे, ऍग्रीड, ऍग्रीड, अनाउन्स घोषित करणे, उद्घोषित करणे, जाहीर करणे, अनाउन्स्ड, 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 अर्ग्यू वादविवाद घालणे, अर्ग्यूड, अरेंज मांडणी करणे, अरेंज्ड, ऍज्युअर खात्री देणे, ब्लेम दोषारोपण करणे, सेलिब्रेट साजरा करणे, उत्सव किंवा सेलिब्रेशन, साऊंड. मग ऍडमायर्ड, ऍडमायर्ड, ऍडमायर, ऍडवाइस, ऍडवाइज्ड, ऍडवाइज्ड, ऍग्री, ऍग्रीड, ऍग्रीड, अनाउन्स, अनाउन्स्ड, अनाउन्स्ड, argue, argued, argued, arrange, arranged, arranged, assure, assured, assured, blame, blamed, blamed, celebrate, celebrated, celebrated. मग विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला फक्त या तिसऱ्या नियमामध्ये आपल्याला त्या ठिकाणी डी प्रत्यय लागला, डी प्रत्यय लावावा लागला. अशा पद्धतीचे हे रेग्युलर फॉर्म्स आहेत. तर मित्रांनो आता ह्या ठिकाणी आपल्याला व्हॉट इज इररेग्युलर फॉर्म्स, आता व्हॉट इज इररेग्युलर फॉर्म्स ऑफ वर्ब, व्हॉट आर इररेग्युलर वर्ब्स. मग अनियमित क्रियापद कोणती असतात, देअर आर अबाउट 200 इररेग्युलर वर्ब्स. जवळपास सुमारे 200च्या आसपास क्रियापद जे आहेत ते क्रियापदांचे जे फॉर्म्स असतात ते वेगवेगळे असतात, अनियमित असतात. इन इंग्लिश, इंग्रजी भाषेमध्ये वी कॅन डिव्हाइड दिस इन 4 टाइप्स. आपण त्याचं 4 प्रकारामध्ये त्याचं रूपांतर करू शकतो, त्याची विभागणी करू शकतो. मग पहिला प्रकार पहा, पहिल्या प्रकाराची विभागणीतला पहिला प्रकार वर्ब विच हॅव द सेम बेस फॉर्म. असं क्रियापद की त्या क्रियापदाचं जे सेम बेस फॉर्म असतं ते मूळ रूप जे असतं ते मूळ रूप, सिंपल पास्ट अँड पास्ट पार्टिसिपल. मग असं क्रियापदाचं रूप की ज्या क्रियापदाचा बेस फॉर्म, सिंपल पास्ट रूप आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म जो असतो तो सारखाच असतो, सेम असतो, सेम. मग या ठिकाणी पहा, कॉस्ट किंमत करणे, कॉस्ट, कॉस्ट, कॉस्ट. कट कापणे, कट, कट, कट.
हर्ट, इजा करणे, दुखापत करणे, हर्ट हर्ट हर्ट. पुट, PUT पुट पुट पुट. आणि शर्ट बंद करणे, शर्ट 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 इत्यादी. मग कॉस्ट किंमत करणे, ती याची तिघी रूप जे आहेत ते तिघी रूप सारखी आहेत. त्याचं मूळ रूप सुद्धा सारखं आहे, त्याचं भूतकाळी रूप सुद्धा सारखं आहे आणि त्याचं क्रियापदाचं तिसरं रूप सुद्धा सारखं आहे. मग ह्या ठिकाणी हा एक इरेग्युलर फॉर्म पडतो. दुसरा जो आहे तो कसा आहे, वर्ब विच हॅव द सेम सिंपल पास्ट अँड पास्ट पार्टिसिपल. असं क्रियापद की त्या क्रियापदाचं भूतकाळी रूप आणि भूतकाळी रूप म्हणजे सिंपल पास्ट फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म, क्रियापदाचं तिसरं रूप आणि दुसरं रूप हे दोघीचे दोघी सारखेच असतात. मात्र इथं ब्रिंग म्हणजे आणणे, बाय म्हणजे विकत घेणे, कॅच म्हणजे पकडणे, फील म्हणजे वाटणे, फाइंड म्हणजे सापडणे, आढळणे. मग याचे भूतकाळी रूप काय होतं ब्रिंगचं, ब्रॉट, BROUGHT, ब्रॉट, ब्रिंग, ब्रॉट, ब्रॉट. ब्रिंग म्हणजे आणणे, ब्रॉट आणलं, आणले आणले, आणलेलं आणलेले. बाय म्हणजे विकत घेणे, बॉट, बॉट. कॅच, कॉट, कॉटचं स्पेलिंग करत असताना ए येतो, UO येत नाही, CAUGHT, कॉट, कॉट, कॉट. फील, फेल्ट, फेल्ट, फेल्ट. फाइंड, फाउंड, आढळणे, सापडणे, फाइंड, फाउंड, फाउंड. मग मित्रांनो या ठिकाणी पहा, याचं भूतकाळी रूप आणि भूतकाळी रूप सारखंच आहे. इथे तिघीचे तिघी रूप बेस फॉर्म, दुसरं फॉर्म आणि तिसरं फॉर्म सारखं होतं. इथे फक्त बेस फॉर्म वेगळा आहे आणि भूतकाळी रूप आणि भूतकाळी रूप हे सारखं आहे. मग या ठिकाणी आपण लिहिलं ब्रिंग, ब्रॉट, ब्रॉट, बाय, बॉट, बॉट, कॅच, कॉट, कॉट, फील, फेल्ट, फेल्ट, फाइंड, फाउंड, फाउंड. आता इथे एक्झाम्पल्स अजून काही दिलेले आहेत. हॅव, हॅड, हॅड, कीप, केप्ट, केप्ट, मेक, मेड, मेड, रीड, 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 रेड, रीड. मित्रांनो हा जो शब्द आहे, हा शब्द हे जे क्रियापद आहे, रीड ह्या क्रियापदाचा मधला जो सिंपल पास्ट फॉर्म असतो त्याचा उच्चार ए करायचा आहे. मग रीड, रेड स्पेलिंग सारखं आहे तिघी फॉर्म मध्ये, याच्यासारखं सारखं आहे, पण इथे उच्चार सारखा नाहीये म्हणून मी या प्रकारात त्याला टाकलेलं आहे. रीड, रीड, रीड न म्हणता आता याचं मूळ रूप रीड आहे, भूतकाळी रूप सुद्धा रीड आहे आणि तिसरं रूप सुद्धा रीड आहे. स्पेलिंग सारखंच आहे, पण मात्र ज्या वेळेला आपण भूतकाळी रूप साध्या भूतकाळामध्ये ह्या भूतकाळी रूपाचा उपयोग करू तर त्यावेळेला त्याचा उच्चार जो आहे तो रीड न करता रेड करायचा. मग कसा करायचा, रीड, रेड, रीड, रीड, रेड, रीड. से म्हणणे, सांगणे, सेड, SAID. हॅव, हॅड, हॅड, केप, केप्ट, केप्ट. तिघी रूप लिहून घ्यायची तुम्ही. हॅव, हॅड, हॅड, केप, केप्ट, केप्ट, मेक, मेड, मेड, रीड, रेड, रेड, से, सेड, सेड. सेंड पाठवणे, सेंट पाठवला, पाठवली, पाठवले, पाठवलेला, पाठवलेली, पाठवलेले. टीच म्हणजे शिकवणे, TAUGHT, टॉट म्हणजे शिकवला, शिकवली, शिकवले, टॉट म्हणजे शिकवलेला, शिकवले. विन, ओन, ओन. दुसरं रूप आणि तिसरं रूप सारखंच असतं. मग मित्रांनो या सगळ्याच्या सगळ्या क्रियापदाचा व्यवस्थित अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. पुढे जाऊया आपण तिसरं इरेग्युलर फॉर्म ऑफ द वर्ब विच हॅव द सेम बेस फॉर्म ऍट पास्ट पार्टिसिपल. मग असं क्रियापदाचं रूप की जे रूप मूळ रूपामध्ये आणि क्रियापदाच्या तिसऱ्या रूपामध्ये सारखं असतं, परंतु भूतकाळात मात्र ते बदलतं. मग कसं पाहूया आपण. कम म्हणजे येणे, त्याचं भूतकाळ केम, come, come, came, come, become, became, become, run, ran, run. तर मित्रांनो या ठिकाणी याचं भूतकाळी रूप जे आहे ते बदललेलं आहे, परंतु याचं जो मूळ फॉर्म आहे, मूळ रूप आहे आणि क्रियापदाचं तिसरं रूप आहे, ते मूळ फॉर्म आणि क्रियापदाचं तिसरं रूप मात्र सारखंच आहे. चला शेवटच्या प्रकाराकडे वळूया. वर्ब विच हॅव द डिफरंट बेस फॉर्म्स, सिंपल पास्ट, पास्ट पार्टिसिपल एक्सेट्रा. मग या ठिकाणी याचे जे सिंपल पास्ट आहेत आणि पास्ट पार्टिसिपल आहेत, क्रियापदाचं भूतकाळी रूप आहे आणि क्रियापदाचं भूतकाळी रूप, क्रियापद तिसरं रूप जे आहे ते तिघीच्या तिघी काय असतात, तिघीच्या तिघी वेगवेगळे असतात. मग आता पहा इथे बिगिन सुरुवात करणे, बिगॅन सुरुवात केला, बिगन, बिगिन, बिगन, बिगिन, बिगिन,
began, begun, break, broke, brok, broke, broken, choose, chose, chosen, do, did, done, drink, drank, drunk, ड्राइव्ह चालवणे, ड्राइव्ह, ड्रोव, drov, ड्रोव, driven, eat, ate, eaten, fall पडणे, फेल पडला, पडली, पडले, फॉलन पडलेला, पडलेली, पडलेले, गिव देणे, गेव, दिला, दिले, दिले, गिव्हन, दिलेला, दिलेली, दिलेले, गो जाणे, वेंट, गेला, गेली, गेले, वेट, गॉन, गेलेला, गेलेली, गेलेले, नो, न्यू, KNEW, न्यू, नोन, KNOWN, नोन, सी पाहणे, सॉ पाहिला, पाहिले, सीन, SEEN, सीन पाहिलेला, पाहिलेली, पाहिलेले, स्विम म्हणजे पोहणे, SWIM, स्विम, स्वम, स्वॅम आणि स्वम. त्याच्यानंतर टेक, टूक, टेकन, TOOK, टूक, TAKEN, टेकन. आणि शेवटचं इथे राईट, रोट, रिटर्न, रोट, राईट, रोट आणि तिसरं रूप जे आहे WRITTEN, रिटर्न. तर विद्यार्थी मित्रांनो, हे तिघीचे तिघी फॉर्म जे आहेत क्रियापदांच्या, त्या तिघीचे तिघी फॉर्मचा चांगल्या पद्धतीने स्टडी करा, त्याची चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करा. त्या ठिकाणी याचा स्क्रीनशॉट घ्या, हे सगळ्याच्या सगळं वहीमध्ये व्यवस्थित सविस्तरपणे लिहिण्याचा प्रयत्न करा आणि या ज्या सुट्ट्या आहेत त्या सुट्ट्यांचा सदुपयोग निश्चित करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.